31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू विरोधी जनजागृती, शपथविधी आणि विशेष उपक्रम राबविले जाणे अपेक्षित असताना जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांनाही शपथ घेण्याचा विसर पडला. तंबाखू मुक्तीसाठी आल्या 17 लाखांचा निधी केवळ कागदावर खर्च केला जातो, तेव्हा या निधीची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे. बेजबाबदार अशा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी कोणतेही प्रभावी कार्यक्रम राबविले जात नसल्याने तंबाखूमुक्त यवतमाळ ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिल्याचा दावा गेडाम यांनी केला आहे. तंबाखू नियंत्रण व जनजागृतीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र या निधीचा प्रत्यक्ष वापर कितपत झाला याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संघटनेने यापूर्वी आरोग्यमंत्री यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात तंबाखूमुक्ती अभियानासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे 19,21,000 रुपयांच्या निधीच्या वापराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. मनोज गेडाम यांनी आरोप केला की जागतिक तंबाखू विरोधी दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून साधा शपथविधी कार्यक्रम किंवा व्यापक जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली नाही. तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संघटनेच्या मते जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि ग्रामीण भागात सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा राबविण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात जनजागृतीपेक्षा कागदोपत्री अहवालांवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वाढणारे आजार, कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि युवकांमधील व्यसनाधीनता लक्षात घेता तंबाखू नियंत्रणासाठी स्वतंत्र लेखापरीक्षण, जनजागृती कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि निधीच्या वापराची पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुरुदेव युवा संघाने केली आहे. गुरुदेव युवा संघाने तंबाखू नियंत्रण व जनजागृती अभियानासाठी खर्च झालेल्या सुमारे 19,21,000 रुपयांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात प्रभावी जनजागृती कार्यक्रम, शपथविधी, शालेय उपक्रम किंवा व्यापक मोहिमा फारशा दिसून येत नसताना निधी नेमका कोणत्या कामावर खर्च करण्यात आला याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी. या निधीची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात प्रभावी जनजागृती कार्यक्रम, शपथविधी, शालेय उपक्रम किंवा व्यापक मोहिमा फारशा दिसून येत नसताना निधी नेमका कोणत्या कामावर खर्च करण्यात आला याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी गेडाम यांनी केली आहे.